पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये, पण आपणही थांबणार नाही आहोत. नमस्कार मित्रांनो, मी नील, तुमचा कॅलिस्थेनिक्स कोच. आज आहे गुरुवार आणि आज आपण करणार आहोत पुश स्ट्रेंथ आणि मोबिलिटी. आज आपण आपल्या चेस्ट, शोल्डर आणि ट्रायसेप या 3 मसल ग्रुप वरती काम करणार आहोत. मोबिलिटी मध्ये आपण करणार आहोत रिस्ट मोबिलिटी आणि शोल्डर मोबिलिटी, आणि व्यायामात आपण करणार आहोत पुशअप्स, इन्क्लाइन पुशअप्स, ट्रायसेप फ्लोर एक्सटेन्शन्स आणि पाईक पुशअप्स. पहिले आपण करणार आहोत रिस्ट मोबिलिटी. यासाठी फोर्स वरती जाऊन आपल्याला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरायचंय. सो क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं. मग आपण करणार आहोत शोल्डर मोबिलिटी. यासाठी तुम्हाला हात असे भिंतीला टेकवायचे आहेत, पाम फेसिंग आउटसाइड, वर घेऊन जायचे, परत खाली आणून तुम्हाला फोरआर्म टेकवायचा प्रयत्न करायचा आहे भिंतीला. परत आता आपण सुरू करणार आहोत आपला पुश स्ट्रेंथ वर्कआउट. पहिला व्यायाम आहे आपला पुशअप्स. दुसरा व्यायाम आहे आपला इन्क्लाइन पुशअप्स. यामध्ये तुम्हाला एका लेवल वरती किंवा एका लेज वरती हात ठेवून सेम लेग पुशअप चेस्टला पुढे घेऊन जायचंय. यामध्ये तुमचा लोअर चेस्ट आपण टार्गेट करतोय. सो ब्रीद इन अँड पुश, ब्रीद इन, पुश, ब्रीद इन. तिसरा व्यायाम आहे आपला ट्रायसेप फ्लोर एक्सटेन्शन्स. हे आप तुमच्या ट्रायसेप मसलला टार्गेट करतो. सो मी आधी नीज वरती दाखवतो. यामध्ये तुम्हाला शोल्डर आणि पाम एका लाईन मध्ये ठेवायचं आहे आणि फोरआर्मला खाली ड्रॉप करून ट्रायसेपनी वर पुश करायचं. सो फोरआर्मला खाली ड्रॉप करायचं, शोल्डर पुढे ठेवायचा आणि ट्रायसेपनी वर पुश करायचा. हा झाला सोपा व्हर्जन, त्यामध्ये आपण गुडघ्यांवरती घेतोय. आता फुल प्लँक मध्ये जायचं. पुशअप पोझिशन मध्ये एकत्र पूर्ण बॉडीला ड्रॉप करायचं आणि ट्रायसेपनी एकत्र वर पुश करायचं. परत ब्रीद इन, ड्रॉप अँड अप, ब्रीद इन. चौथा आणि शेवटचा प्रकार आहे पाईक पुशअप्स. यामध्ये तुम्हाला पाईक पोझिशन मध्ये जायचंय. म्हणजेच काय, तर तुम्हाला कंबर वर पुश करून डोंगराच्या आकारात घेऊन जायची आणि शोल्डर स्ट्रेंथ वापरून तुम्हाला तुमचं हेड दोन्ही हातांच्या मध्ये घेऊन जायचंय, ड्रॉप करायचं आणि शोल्डर अँड ट्रायसेप एकत्र पुश करायचं. सो ब्रीद इन, ड्रॉप आणि पुश विथ शोल्डर, ट्रायसेप आणि हिपनी अगेन. तर हा होता आपला पुश स्ट्रेंथ आणि मोबिलिटी वर्कआउट. तुम्ही मॅक्झिमम पुशअप्स किती केले हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या स्किल्स वर्कआउट साठी तयार राहा. भेटूया उद्या.